जोरावरती तोच खेळाडू तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. ऋषीला पण काटाईच्या माध्यमातून पहिलाच बॉल चांगला सरळ चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली. 26-2 षटकामध्ये आल्यानंतर फक्त आल्या धावा 3 आणि आता निलेश समोर देखील धावा येतील की नाही सध्या हा प्रश्न पडलाय, कारण सुखदेव पवार बीट होत आहेत, धावा जास्त येत नाहीयेत. अजून एक चांगला बॉल. अप्रतिम अफलातून कमबॅक. टीम जुनी डोंबिवलीच्या माध्यमातून. जुनी डोंबिवलीला आताच एक स्पर्धा पार पडली एमबी ट्रॉफी विजेता भोईर यांच्या माध्यमातून. काय क्रिकेट दाखवलं जुनी डोंबिवली टीमनं. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाई विरुद्ध ज्ञानेश्वर जोशीनं 20 चेंडूमध्ये 70 धावा वैयक्तिक कुठल्या आणि इथे मात्र फलंदाज बाद होतील. 6 बॉल 26 करायचे होते असं शेवटच्या षटकामध्ये आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं त्यांना जो षटकार लगावला त्यानंतर त्यांना जी बॅटिंग केली ऑन साईडला जे स्ट्रोक लगावले भरपूर पाहण्याजोगे होते आणि 6 बॉलमध्ये 26 धावा पूर्ण करून आपल्या टीमला एक अप्रतिम विजय संपादित करून दिला होता ज्ञानेश्वर जोशीनं. तर महाराजांचं आगमन होत आहे, तर या आपण आपलं हार्दिक स्वागत आहे. अर्जुनभाई पाटील यांच्यावरती प्रेम करणारी भरपूर मोठी मंडळी आहे. ते खंबालपाडावाले घेऊन आलेत महाराजांना. स्वागत आहे आपलं. श्रद्धा आहे त्यांची, त्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. इथे चेंडू मात्र डावा स्टिकच्या बाहेर आहे, पण त्यांचा इशारा व्हाईट बॉल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे सरकेल. धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत 30. इथे फटका सुरेख क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, त्याला बीट करून चेंडू ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आलेला हा उपयुक्त आणि महत्वाचा फटका चौकार. आणि 4 ना धावफलक पुढे जात आहेत 34. ज्या धावा हव्या होत्या आता त्या मिळालेत. अजूनही काही चेंडूंचा काही शिल्लक आहे. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच तुम्ही 10ची सरासरी फलकावरती लावू शकता. फुलटॉस आहे, चेंडू जातो डीप लॉंगॉनला, फायदा उचलता येत नाहीये फलंदाजाला. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न केला जात नाहीये, स्वतःकडे स्ट्राईक ठेवतायत फलंदाजी करताना. एक सिंगलला धाव फलक पुढे सरकेल 35. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल नवापाडा आणि त्यांना संघ फाईट करेल निजे. आणि त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल खंबालपाडा ज्यांना एक सामना जिंक